तर मित्रांनो आता आलो आहे आजचं शेवटचं ठिकाण, तेच म्हणजे संत सोपान काका समाधी मंदिर, तालुका पुरंदर, गाव सासवड. तर हेच ते मंदिर आहे जिथं सोपान काकांची समाधी आहे. आणि आमचे मित्र संत शिरोमणी सोपान नामदेव वचना सोपान काका मुक्ताबाई हा मंदिरात गावावर. तर हा आहे संत सोपान काका समाधी मंदिरातली गावावर. ही आहे संत सोपान काका समाधी. तर हाच तो गणेश वृक्ष, चिंतेचा वृक्ष, जिथून तुम्ही ते वाचू शकता की संत सोपान काकांनी आपल्या अवतार कार्य पूर्ण करून संजीवन समाधीस प्रवेश केला. तेच हे ठिकाण. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे संगमेश्वर मंदिरात. इथं सोपान काकाच्या मंदिराच्या जवळच होतं. पार्थ सर, तुम्हाला काय बोलायचं आहे? तर मला असं बोलायचं आहे की हे खूपच सुंदर मंदिर आहे. तिथे बघत फिल्म्स वगैरे शूटिंग करायचं आहे, तर तुम्ही हे आवर्जून त्या मंदिराला भेट द्यावी. आणि हे सोपान काकांच्या मंदिराच्या अगदी जवळ. आणि हे मंदिर सोपान काकांच्या काळापासून आहे, त्यामुळे ह्याला पौराणिक महत्त्व आणि धार्मिक महत्त्व खूप आहे. चला आपण जाऊया, आपण दर्शन घेऊया. हेच आहे मित्रांनो ते प्राचीन संगमेश्वराचे मंदिर. बघू शकता तुम्ही किती जुनं बांधकाम आहे हे सगळं. भुजगेन्द्रहारं सदा